पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हात जोडून विनंती करतो, शिवसेनेच्या खटल्यावर लवकर निकाल द्या असं सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हात जोडून सरन्यायाधीशांना विनंती केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये लोकशाही तडफडत असताना तारीख पे तारीख का असा सवालही त्यांनी केलाय। पाहूयात। सरन्यायाधीशांना मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते, त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल। त्याच्यामुळे खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे। सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता। खरी शिवसेना कुणाची याबद्दल लवकरात लवकर न्यायदान द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सलग दुसऱ्या दिवशीही भारताच्या सरन्यायाधीशांना हात जोडून विनंती केली आहे। भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर कोर्टानं लगोलग आदेश दिले, मात्र 3 वर्ष होत आली तरी सुद्धा शिवसेनेच्या खटल्यावर कोर्ट निकाल देत नाही असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। मी त्यांना हात जोडून काल विनंती केली, आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय, आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे। दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय। ते तुमचं शेड्यूल 10 का आर्टिकल 10 का काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय, ढळढळीत दिसतंय, तरी आपली सुनावणी चालू आहे। म्हटलं सुनावणी झाली आता बतावणी कधी सुरू होणार, म्हणजे बोलणं कधी सुरू होणार? चालू आहे तारीख पे तारीख। सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला आले ती। जरा तिकडे पण लक्ष द्या। ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं, म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील। उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत, काही बेताल बोलतात। सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही। त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही। एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता। दरम्यान येत्या 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट ऑक्टोबर महिन्यात निकाल देण्याची अपेक्षा वर्तवली जाते। कोर्टाच्या निकालानंतर खरी शिवसेना कुणाची आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या आमदारांना पात्र ठरवलेला निर्णय योग्य की अयोग्य हा फैसला होणार आहे। जवळपास 3 वर्ष सुरू असलेल्या या खटल्याच्या दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुद्धा झाल्या। तोंडावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, मात्र त्याआधी तरी निकाल लागेल का याची सर्वांना प्रतीक्षा आहे। शिवसेनेचा खटला दाखल झाल्यापासून आतापर्यंत नियमानुसार वेगवेगळे 5 सरन्यायाधीश पदावर आले, मात्र केसचा निकाल लागू शकलेला नाही। 2022 मध्ये शिवसेना आमदार आणि केसचा खटला कोर्टात दाखल झाला। त्यावेळी एन व्ही रमण्णा हे देशाचे सरन्यायाधीश होते। त्यानंतर यू ललित सरन्यायाधीश झाले। त्यांच्यानंतर DY चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावर आले। चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सरन्यायाधीश झाले आणि आता सद्यस्थितीत भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश आहेत। काही दिवसांपूर्वी तेलंगणातली एक केस सुप्रीम कोर्टात आली होती। BRSच्या चिन्हावर जिंकलेले 10 आमदार नंतरहून काँग्रेसमध्ये गेले। त्याविरोधात BRSनं पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षांना कारवाईची मागणी केली, मात्र त्यात दिरंगाई होत असल्यानं हे प्रकरण कोर्टात नेलं गेलं। सर्वोच्च न्यायालयानं अशा खटल्यात वेळेत निर्णय न झाल्यास लोकशाही धोक्यात येऊ शकते असं मत वर्तवलं। उदाहरण देताना शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण रुग्ण दगावला, म्हणजेच उशिरा निर्णयामुळे त्याचा परिणाम नष्ट होऊ शकतो असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं। त्याशिवाय पक्षांतर विरोधी कायदा लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी बनवला गेल्याची टिप्पणी यावेळी कोर्टानं केली होती। त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाला लवकरात लवकर निर्णय घेण्याचं साकडं घातलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव